दोन धाबा या स्पर्धेमध्ये लगावले गेले आतापर्यंत जय गायकवाडच्या बॅट मधून खोदून काढला हेलिकॉप्टर खेळला वन माउस सीमारच्या पार लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू विकेट किपरच्या मस्तकावरनं लॉंग स्टॉपच्या दिशेने टनटन 4 बॉल झाली आहेत 8 धावा धावफलकावरती चेतन या षटकातील 5वा बॉल या वेळेला लॉंग हँडचा उपयोग केला मिड ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन कॅच या वेळेला काय सुरेख फटका आहे पाहावा आणि पाहतच राहावा इतका कौतुकास्पद फटका यावेळेला बॅकफूट पंच कव्हर्स मध्ये चेंडू हवेत आणि लाजवाब कॅच जज स्विच इट उलटी बॅट केली आहे यावेळेला याही वेळेला लॉंग ऑफ मध्ये कॅच कॅरी केला जाईल आणि या वेळेला परफेक्ट लॉप केलाय बॉल उंच हवेत आहे कावकोडाला गणेश कडाळे इथे मात्र झेल कॅरी करण्याचे अर्धशतक ठोकलंय या पट्ट्याने कमी गतीचा बॉल फॉलिंग स्वीप कमालीचा फटका लाजवाब स्ट्रोक हो हो इकडे काय घडलंय यू मिस आय विल डे स्विच इट या वेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये फ्लाइंग स्लिप मध्ये कॅच कॅरी केला जाईल संतोष सर या वेळेला लॉफ्ट केलाय मोकळ्या हाताने चेंडूला टोलवलाय गणेश कडाळे तो मात्र तिथे तैनात आहे फुलटॉस बॉल ऑन साइडला बॅट फिरवली आहे गदा चालवलाय आणि 2025 पर्व पहिले या स्पर्धेतलं क्वालिफाय होणारा संघ आणि या वेळेला काय कमालीचा फटका खेळलाय परंतु तोही हवेत आहे लॉंग ऑनला गणेश कडाळे तो कुठली चूक करणार नाही